गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। महाराष्ट्रात देखील कोल्ड्रिप सिरपच्या विक्री, उत्पादन आणि वितरणावरती बंदी। मेडिकलमध्ये सिरप असल्यास माहिती देण्याच्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या सूचना। राज्य सरकारकडून टोल फ्री नंबरही जारी। खोकल्याच्या औषधामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील 18 चिमुकल्यांचा मृत्यू। औषधात विषारी केमिकल मिसळल्याचा आरोप। केंद्र सरकारकडून सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांसोबत चर्चा। कोल्ड्रिप सिरप बनवणाऱ्या कंपनीवरती कारवाईची तयारी। तामिळनाडू, मध्य प्रदेश या ठिकाणी 16 मुलांचा मृत्यू। कफ सिरपमध्ये 48.6% डायथिलिन ग्लायकॉल या विषारी रसायनाची भेसळ। शेतकऱ्यांकडून नाही, कारखान्याच्या नफ्यातून पैसे घेतोय। काटा मारून पैसे कमवणारी कारखाने मी शोधून काढल्यात, त्यांना आता दाखवतो। मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा। ऊस उत्पादकांना मदतीची गरज असताना त्यांच्याकडून सक्तीने वसुली करणं अत्यंत चुकीचं। मुख्यमंत्र्यांनी फेरविचार करावा। ऊसाच्या प्रतिटन 5 रुपये कपातीच्या निर्णयानंतर शरद पवार यांची ही मागणी। महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अजिबात उशीर करणार नाही। सरकारने नुकसानीचा सविस्तर प्रस्ताव पाठवावा, लगेचच मदत करू। अमित शहा यांची ग्वाही। शहा शिर्डीमध्ये आले पण नुकसानग्रस्त भागात भेट दिली नाही। शहा शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला गेले नाही। बच्चू कडू यांची टीका। शहांनी कर्जमाफीची घोषणा करणं अपेक्षित होतं, कडूंचं वक्तव्य। राज्यातील नुकसान भरपाई संदर्भात आराखडा तयार करण्याचं काम सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी लवकरात लवकर मदत मिळणार। शिंदेंसह अजितदादांचं आश्वासन। राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवरती बैठक। दोघांमध्ये साधारणतः अर्धा तास चर्चा। पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी। ठाकरे बंधू एकत्र येणं मराठी माणसांसाठी चांगली गोष्ट। किशोरी पेडणेकर यांची ही प्रतिक्रिया। ठाकरे एकत्र आले तरी मुंबईकर महायुतीच्याच बाजूने, दरेकर यांचा टोला। शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेल असं म्हणणारे स्वतः सीएम झाले। 2019च्या निवडणुकीचा दाखला देत शंभूराज देसाई यांची ठाकरेंवर टीका। रामदास कदम यांची पत्नी थेट माध्यमांसमोर। अनिल परब यांचे सर्व आरोप फेटाळले, तर स्टोव्हमुळे माझा पदर जळाला होता। ज्योती कदम यांनी सांगितला थरारक प्रसंग, तर परब यांच्या विरोधामध्ये कोर्टात जाणार रामदास कदम यांचा हा इशारा। बच्चू कडू आणि गुलाबराव पाटील यांच्यामध्ये झुंपली। बच्चू कडू गुलाबरावांच्या पाळधी गावातून चाळीसगावकडे रवाना। घरी आले असते तर स्वागत केलं असतं, गुलाबराव पाटील यांनी डिवचलं। 10 ऑक्टोबरला शासन निर्णयाविरोधात सकल ओबीसी होणार। 10 तारखेच्या मोर्चाच्या नियोजनासाठी चंद्रपूरमध्ये बैठक संपन्न। मराठ्यांना कुणबी म्हणून दाखवणाऱ्या शासन निर्णयावर ओबीसी समाज नाराज। जरांगेंनी ताकदीच्या जोरावरती 374 जातींच्या लोकांना समुद्रात बुडवून टाकावं। त्यांनी ओबीसी समाजाला मारून टाकावं, संपवून टाकावं। जरांगे मराठा समाजाच्या ताकदीवर दादागिरी करताय। वडेट्टीवारांचा संताप अनावर। नांदेडमध्ये आज आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा। इतर कोणत्याही जातीला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी मागणी। आदिवासींच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी मोर्चाचं आयोजन। किनवटचे भाजपा आमदार भीमराव केराम यांची ही माहिती। धनगर समाजानं ओबीसीच्या लढ्याचं नेतृत्व करावं। धनगर समाजानं सत्तेत येऊन आरक्षणाचा टक्का 62% न्यावा। धनगर समाजाच्या भूमिकेवरून प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। निवडणुकीमध्ये प्रत्येक जागेची तयारी ठेवा। भुसेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। महायुतीमध्ये कोणती जागा मिळेल सांगू शकत नाही। महायुतीमध्ये सन्मानाची वागणूक मिळावी या कार्यकर्त्यांची भूमिका। दादा भुसे यांचं हे वक्तव्य। तिकडे नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या बूथ प्रमुखांची सभा पडली पार। राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शिंदेंनी सत्कार नाकारला। पाकिस्तान व्याप्त काश्मीर ही भारतातील एक खोली जी कुणीतरी हिसकावली आहे आणि ती पुन्हा मिळवायची आहे। सरसंघचालक मोहन भागवत यांचे हे विधान। पालकमंत्री पदासाठी कधी बोलवतात याची वाट पाहतोय। आज ना उद्या पालकमंत्री होईन याची खात्री। तर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत वरिष्ठांकडून विचारविनिमय सुरू। तर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद अमित शहा यांच्यासमोर मांडला का? दादा भुसे यांना प्रश्न। नाशिक पालकमंत्री पदाचा वाद आता ट्रम्प यांच्याकडे न्यावा लागणार। भुसेंचं मिश्किल असं उत्तर। गोगावले शेतकऱ्यांच्या बांधावर गेले मंत्री दांडिया खेळत होत्या, तर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांचा आदिती तटकरे यांच्यावर निशाणा। शिंदे सेनेकडून सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात ऑपरेशन टायगर। रायगडच्या कोलाडमध्ये राष्ट्रवादीच्या माजी सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश। महाडमध्ये स्नेहल जगताप यांचे साथ सोडून शेकडो कार्यकर्त्यांनी भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केला पक्षप्रवेश। कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्यास स्वबळावरती लढणार। राज्याच्या नेतृत्वासोबत स्वबळासंदर्भात चर्चेची तयारी। आगामी निवडणुकांमध्ये गणेश नाईक यांच्याकडून स्वबळाचा नारा। सोलापूरच्या सांगोल्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता। शेकापचे बाळासाहेब एरंडे मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत 10 ऑक्टोबरला भाजपात करणार प्रवेश। मुंबईकरांचे प्रश्न ऐकून भाजप पक्षाचा जाहीरनामा करणार तयार। सरकारनं मुंबईसाठी केलेली कामं घेऊन जनतेसमोर जाणार। अमित साटम यांचे विधान।
नेत्यांच्या निवडणुका असतात तेव्हा युतीची भाषा करतो, कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात तेव्हा युती तोडण्याची भाषा होते. कार्यकर्त्यांना मोठं करायचं असेल तर युती करायला हवी, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. आमदार सदाभाऊ खोत यांचा आपल्याच सरकारमधील सहकार मंत्र्यांवर गंभीर आरोप. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरतीला दिलेल्या परवानगीवरून हा आरोप. नोकर भरतीसाठी सहकार मंत्र्यांसह सर्वांनी जागा वाटून घेतल्या असं खोत यांचं म्हणणं. फडणवीसांनी प्राण देणाऱ्यांनी ते लवकर देऊन टाकावे, तर देवाभाऊंसाठी मरण जरी आलं तरी देखील ते आमच्यासाठी सौभाग्याचं लेण आहे. सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर राजू शेट्टी यांचा निशाणा. विधिमंडळ समित्यांचे सर्व दौरे रद्द. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून आदेश जारी. अतिवृष्टीमुळे स्थानिक जिल्हा प्रशासन उपाययोजनांमध्ये व्यस्त असल्यानं हा निर्णय. माझ्या भाजपच्या वाटचालीमध्ये अमित शहा यांचाच वाटा होता. शिर्डीमध्ये बोलताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांची प्रतिक्रिया. तर मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या विश्वासात अमित शहा यांची ही महत्वाची भूमिका. विखेंचे हे वक्तव्य. मंगेश साबळे यांच्या उपोषणाचा अजूनही सरकारने दखल घेतलेली नाही. साबळेंची तब्येत बघता मंत्र्यांनी तोडगा काढावा. रोहित पवार यांच्याकडून ट्विट करत खंत व्यक्त. गौतमी पाटीलच्या कारचा अपघातापूर्वीचा एक सीसीटीव्ही आला समोर. भोर मुंबई महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ कार उभी, 2 जण खाली उतरली अशी दृश्य आली समोर आणि त्यानंतरच काही अंतरावर कारने दिली रिक्षाला धडक. जेलमध्ये टाकायला गौतमीनं कुठला मोठा गुन्हा केलाय? भाजप नेते पातळी सोडून बोलताय. जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा. अपघाताप्रकरणी कारवाई डीसीपींनाही केलेला होता फोन. गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणी पोलिसांना ड्रायव्हरचा मेडिकल रिपोर्ट मिळाला. ड्रायव्हरने मद्यसेवन केलेले नाही, ससूनचा रिपोर्टमध्ये उल्लेख. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 तारखेला होणार. देशातील वॉटर टॅक्सी असणारा हा एकमेव प्रकल्प. दरम्यान विमानतळाचं भूमिपूजन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं. नवी मुंबई विमानतळावर ऑक्टोबर अखेरीस तिकीट विक्री. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून परवाना. तर मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर ऑक्टोबरच्या अखेरीस तिकिटांची होणार विक्री. डोंबिवली मूळ नावच स्थानकाच्या प्रवेशद्वारावर गायब. तर कोट्यवधींच्या नूतनीकरणामध्ये डोंबिवली स्थानकाचं मूळ नावच गायब. ठाकरेंच्या सेना पदाधिकाऱ्यांकडून रेल्वे प्रशासनाला निवेदन. डोंबिवली नाव त्वरित लावा अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा. महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींची परिषद संपन्न. सदर परिषदेचं आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन. मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती. 156 पदांच्या भरतीसंदर्भात चौकशीचे आदेश. नोकर भरतीमध्ये संचालकांकडून हेराफेरी होत असल्याच्या तक्रारी, त्यामुळे सहकार विभागाचा निर्णय. आयबीपीएस संस्थेमार्फत नोकर भरती घेण्याची मागणी. नाशिकच्या मालेगाव या ठिकाणी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेची 432 कोटींची 21 हेक्टर जमीन शासन जमा. राज्यातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई म्हणून चर्चेत. आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ रील्स अपलोड करणाऱ्या आरोपीची पुणे पोलिसांनी काढली धिंड. गुन्हेगारीस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी काढली धिंड. आरोपीने बदला तो फिक्स अशा आशयाचे स्टेटस ठेवलेले. नागपूरमधल्या वेलतरोडी या पोलीस स्टेशन अंतर्गत 5 वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचार झाल्याची घटना. पोलिसांनी नराधम आरोपीला ठोकल्या बेड्या. अत्याचार करणारा आरोपी मानसिक रुग्ण. जालन्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात झालं नुकसान. जिल्ह्यातील 114 नुकसानग्रस्त गावांपैकी 62 गावांमधील नुकसानीचे पंचनामे. उर्वरित गावांमधील पंचनाम्यांचं काम सध्या सुरू. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या सोयाबीनची आवक वाढली. सोयाबीनला प्रति क्विंटल 3,800 रुपयांचा दर. मात्र हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. नंदुरबार जिल्ह्यातील कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव. तर कापसावरती लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पादनात घट होण्याची शक्यता. परतीच्या पावसानं अतिवृष्टीमुळे देखील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. नंदुरबारमधल्या डोंगरदऱ्यातून उमटतोय पाढ्यांचा स्वर. तर धडगाव तालुक्यातील पायी पायी पाढे उपक्रम ठरतोय प्रेरणादायी. शिक्षकांचा अनोखा उपक्रम आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमधील भीती कमी होऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढली. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर या महामार्गाच्या कामासाठी जमीन अधिग्रहणाच्या कामाला आला वेग. महामार्गासाठी जमीन अधिग्रहण 2 टप्प्यांमध्ये होणार. पहिल्या टप्प्यामध्ये 11 ते दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 गावांच्या जमीन अधिग्रहण केलं जाणार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून